मुसळधार पावसामुळे ठाणे शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्ष कोसळून दुर्घटना घडत असताना ठाणे महापालिकेच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल आपत्ती व्यवस्थापन कक्षाची पाहणी करून अधिकाऱ्यांना फटकारल्यानंतर वृक्ष प्राधिकरणाचा पदभार राजेश सोनावणे यांच्याकडून काढून पुन्हा उद्यान अधीक्षक केदार पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तर आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी यासिन तडवी यांना 8 दिवसांची समज देण्यात आली असून त्यानंतर त्यांच्या कामाचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान राजेश सोनावणे यांच्याकडे वृक्ष प्राधिकरणाचा पदभार कागदोपत्री असला तरी प्रत्यक्ष कामकाज अनेक वर्षांपासून केदार पाटील पाहत असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. त्यामुळे पदभार बदलण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित होत आहेत. याविषयी ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर कृष्णा दादू पाटील यांनी प्रशासनावर टीका करत मे महिन्यात अल निनोच्या पार्श्वभूमीवर झालेल्या महासभेत वृक्ष छाटणी आणि आपत्तीपूर्व तयारीबाबत सूचना देऊनही कोणतीही प्रभावी उपाययोजना झाली नसल्याचा आरोप केला. 2 महिने प्रशासन झोपले होते का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच अधिकारी कर्मचाऱ्यांची कमतरता, एका अधिकाऱ्याकडे अनेक विभागांचा अतिरिक्त पदभार आणि कंत्राटी मनुष्यबळावर वाढते अवलंबित्व यामुळे कामकाजावर परिणाम होत असल्याचे सांगत कायमस्वरूपी भरती करून प्रशासन अधिक सक्षम करण्याची मागणी उपमहापौर कृष्णा पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे. असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी काल आपत्ती व्यवस्थेला व्हिजिट दिली. आज ते पालकमंत्री या नात्याने व्हिजिट दिली, परंतु प्रशासन महापालिका गेली 2 महिन्यापूर्वी मे महिन्यामध्ये अल निनो सुप्रीम या विषयावरती लक्षवेधी घेण्यात आले. सन्माननीय सदस्य राजेश मोरे आणि विकास रेपाळे यांनी ही लक्षवेधी घेतली होती. ह्या लक्षवेधीवरती जवळजवळ 4 तास सभागृह चर्चा झाली. जवळ 40च्या वर सन्मानित सदस्यांनी त्याच्यावरती आपलं मत व्यक्त केलं. त्यानंतर प्रशासनाने सांगितले की आम्ही 100% सर्व ची खबरदारी घेतलेली आहे आणि कुठलाही असा प्रकार घडणार नाही याची आम्ही दक्षता घेतलेली आहे. परंतु प्रत्यक्ष तसं दिसत नाहीये. जर ती मे झाली तर वृक्ष प्राधिकरणाने काय केलं 2 महिने? आज सगळे वृक्ष पडत आहेत, दुर्घटना घडत आहेत आणि हजारोच्या वर वृक्ष आज पडलेले आहेत. ह्याला जबाबदार कोण? मग जर लक्षवेधीमध्ये सन्मानित सदस्यांनी घेतली विषय आणि त्याच्यावर प्रॉपर काम प्रशासन करतो आणि त्यांनी घोषणा पण केली, पण नक्की खालचे अधिकारी काम करतात का हा प्रश्न आहे. त्यातच सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांना पूर्ण महाराष्ट्राचं अतिवृष्टीमुळे आहे सगळं इकडे बघावं लागतं. आज ठाण्यामध्ये येऊन त्यांच्या आदेशाची वाट बघत होते का प्रशासन? मग त्यांनी सांगितलं म्हणून त्यांनी प्रशासन आता जागे झालं का? तर ती वेळ द्यायला पाहिजे होती. तर त्याच्या अगोदर प्रशासनाची काळजी घ्यायला पाहिजे होती. आणि आताही पदभार जरी दिल्यानंतर किंवा कार्यभार दुसऱ्या अधिकाऱ्याला दिल्यानंतर पण खाली काम करणारी ती टीमच आहे. मग ती टीम प्रॉपर काम करते का? त्याच्यावर कोणाचं कंट्रोल आहे? ते प्रॉपर होत नाहीये. तर त्याच्याकडे आयुक्त महोदय आणि त्यांच्या लोकांनी प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावं आणि विभाग प्रॉपर काम केलं तर हे काम लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने केलं होईल. नक्कीच मनुष्यबळ महापालिकेमध्ये अधिकारीमध्ये पण कमी आहेत. बरेच अधिकारी रिटायर झालेले आहेत आणि एकाच अधिकाऱ्याला 4-4, 5-5 पदभार दिलेला विभागाचा. तर त्याच्यात कंट्रोल त्या अधिकाऱ्यांकडून होत नाही. एक तर अधिकाऱ्यांची भरती तसेच ग्राउंड लेवलला जे मनुष्यबळ तेही पाहिजेत. कॉन्ट्रॅक्टर लोकांकडून आपण काम करून देतो, तर कॉन्ट्रॅक्टरची माणसं किती वेळा करणार आपुलकीने? जो महापालिकेचा कर्मचारी असेल परमनंट तो प्रामाणिक काम करतो, कारण त्याची नोकरी त्याची रोजीरोटी आहे. कॉन्ट्रॅक्टवाला काय तो दुर्लक्ष करतो, कारण त्याला माहिती आहे माझं कायमचं नाहीये. तर कुठेतरी प्रशासनाने ह्याच्यावर विचार करून कायमस्वरूपी तोडगा काढावा आणि नवीन भरती तात्काळ करावी आणि मनुष्यबळ जे कमी दिसतंय त्याच्यावर महापालिकेचा कर्मचारी थेट भरती करून आणावा हीच प्रशासनाला विनंती आहे. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जात आहे, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही,
पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. ठाणे शहरात विकास कामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल होत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज झाडे बचाव आंदोलन छेडले. ठाणे महापालिका प्रशासनाला पर्यायी उपाय न शोधता थेट झाडे तोडण्याची घाई असल्याचा आरोप मनसेने केला आहे. ठाणे महापालिका हद्दीतील विविध विकास कामांमुळे झाडे तोडण्याचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज हरिनिवास सर्कल परिसरात झाडे बचाव आंदोलन करत झाडांभोवतीचे सिमेंट कॉन्क्रीटचे आवरण काढण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी झाडांना संरक्षण करण्याची मागणी केली. यावेळी कार्यकर्त्यांनी झाडे कापण्याऐवजी ती नियोजनपूर्वक स्थलांतरित करण्याची मागणी करत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. विकास कामे आवश्यक असली तरी पर्यावरणाचा समतोल राखणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे मनसेने म्हटले आहे. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना रवींद्र मोरे यांनी ठाणे महापालिका प्रशासनावर गंभीर आरोप केले. पालिका प्रशासनाला विकासापेक्षा कंत्राट आणि पर्सेंटेजची चिंता आहे. झाडे तोडण्याऐवजी त्यांचे पुनर्स्थापन करण्याची व्यवस्था करावी, अन्यथा मनसेकडून अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला. तसेच शहरातील पर्यावरण वाचवण्यासाठी नागरिकांनीही पुढे येण्याचे आवाहन मनसेचे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी यावेळी केले आहे. कालच सन्माननीय राजसाहेबांचा आदेश आला की बरीचशी झाडं या सिमेंटच्या जंगलामध्ये म्हणजे झाडावरती पण सिमेंट रचलेलं आहे आणि हे करून झाडं मारली जातात. आता तुम्ही बघितलं, हे झाडाची अवस्था बघा, त्या झाडांची अवस्था बघा. हे बळजबरी झाडं, मोठी झाडं आहेत, ती मारली जातात. तर काल साहेबांचा आदेश आला की इथे जिथे जिथे असं दिसेल आम्हाला महाराष्ट्र सैनिकांना की तिथे जाऊन ते सगळं कॉन्क्रीट काढायचं, त्याच्यावरती लाल माती टाकायची, त्या झाडाला चांगला श्वास मिळेल असं काहीतरी तक्रार करा. त्याची सुरुवात आज ठाणे शहरात आम्ही करतोय. ठाणे शहरामध्ये संपूर्ण ठाणे शहरामध्ये आजपासून सुरुवात होईल. आज आम्ही प्रायोगिक तत्वावर त्या इकडची जेवढी झाडं आहेत तेवढी सगळे आम्ही इथे करतोय. नंतर प्रत्येक पदाधिकारी आपापल्या विभागात जाऊन हे झाडं जिथे जिथे सिमेंट आहे ते सिमेंट काढून तिथे लाल माती टाकून तिथे चांगले झाडाला चांगला श्वास घेता येईल असं आम्ही कमी बघू. गेल्या काही दिवसात मुसळधार पावसामुळे अनेक झाडं कोलमडली आहेत. त्याच्यामध्ये 4 जण जखमी आहेत गंभीररित्या. कसं आहे माहिती आहे, मी बोललो मगाशी की नगरपालिकेला याच्याशी काय देणं घेणं नाहीये. नगरपालिकेचं म्हणणं आहे की नालेसफाई मोठ्या प्रमाणात झाली. नालेसफाई मोठ्या प्रमाणात झाली, मग एवढं पाणी का तुंबलं? झाडांचं घालतं, झाडांची छाटणी आता करतायत. आता छाटणी, आता दिवस आहेत का छाटणी? याच्या अगोदर तुम्ही का नाही केली? आणि ही जी झाडं लोकांनी दाखवली आहेत, ती झाडं ही जी मारली जातात झाडं, त्याच्याकडे नगरपालिकेचं लक्ष आहे का? ही झाडं आपोआप नाही मेलेली आहेत. याच्या मागे कोण आहे का? एवढ्या चांगल्या स्पॉटवर हे झाड त्यांना त्रासदायक आहे, झाड निघालं पाहिजे, याच्यासाठी यांची सगळी मगजमारी आहे. इकडे पण नगरपालिकेने लक्ष दिलं पाहिजे. पण नगरपालिका काय करते त्याच्याशी आमचं काय देणं घेणं नाही. आम्हाला जेवढं जमेल तेवढ्या ठिकाणी आम्ही आमचे कार्यकर्ते ती झाडं जगवण्याचा प्रयत्न करू. मागील 2 दिवसांमध्ये 2.5 अधिक झाडं जे आहेत ती उन्मळून पडले आहेत. आपण किती आकडा काढलेला आहे तर तिच्या झाडांवरच्या भोवती सिमेंटचं कॉन्क्रीट मोठ्या प्रमाणात आहे. मी बोललो ना की आमच्या पदाधिकारी आपापल्या विभागामध्ये जाऊन या झाडाच्या भोवतीचे कॉन्क्रीट आहे जे कुठे असं झालेलं आहे ते कॉन्क्रीट तोडून त्याच्यावरती लाल माती टाकतील. एवढं आमचे कार्यकर्ते करतील. धन्यवाद. ठाणे शहरात सलग 3-4 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्ष उन्मळून पडण्याच्या आणि फांद्या तुटण्याच्या घटना घडल्या आहेत. रस्ते वाहतुकीसाठी तातडीने मोकळे करण्यात आले असले तरी तुटलेल्या फांद्या, खोडं आणि इतर हरित कचरा अनेक ठिकाणी रस्त्यालगत व पदपथावर पडून असल्याने नागरिकांसह वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील नौपाडा, गोखले रोड, गडकरी रंगायतन चौक, केबिला, वृंदावन, राबोडी, चरई आदी व इतर परिसरात हरित कचऱ्याचे ढीग पडल्याचे चित्र दिसून येत आहे. ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून उन्मळून पडलेले वृक्ष हटवून रस्ते मोकळे करण्यात आले, मात्र त्यांची तातडीने विल्हेवाट न लावल्याने पदपथ व रस्ते अडले असून नागरिकांना रस्त्यावरून चालण्याची वेळ आली आहे. शहरात विदेशी वृक्षांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली असून
त्यांच्या मुळांभोवती झालेले काँक्रिटीकरण आणि डांबरीकरणामुळे वृक्षांची पकड कमकुवत झाली आहे. त्यामुळे जोरदार वारे आणि मुसळधार पावसात वृक्ष कोसळण्याच्या घटना वाढत आहेत. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार असे अनेक वृक्ष उन्मळून पडले असून वृक्षांच्या फांद्या तुटल्या. एका घटनेत एका व्यक्तीला दुखापतही झाली आहे. रस्त्यालगत पडलेल्या फांद्यांमुळे वाहतुकीला परिणाम होत असून गर्दीच्या वेळेत कोंडीची समस्या निर्माण होत आहे. ठाणे शहरातील अंतर्गत रस्त्यांवर पडलेल्या हरित कचऱ्याची तातडीने विल्हेवाट लावावी अशी मागणी जागृत नागरिकांकडून करण्यात येत आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अपूर्ण कामे सुरू असतानाही पेणजवळ सुरू करण्यात आलेल्या टोल वसुलीचा प्रश्न आज विधान परिषदेत कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून प्रभावीपणे उपस्थित केला. महामार्गाचे काम पूर्ण न होता नागरिकांकडून टोल वसूल करणे अन्यायकारक असल्याचे सांगत काम पूर्ण होईपर्यंत टोल वसुली स्थगित करण्याची त्यांनी मागणी केली आहे. सभागृहात बोलताना आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी नमूद केले की मुंबई गोवा महामार्गाचे अनेक टप्प्यांवरील काम अद्याप अपूर्ण आहे. रस्त्यांची स्थिती, अपूर्ण पूल, वाहतुकीतील अडथळे आणि नागरिकांना होणारा मनस्ताप कायम असताना टोल आकारला जात असल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. जोपर्यंत महामार्गाचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल वसुली थांबविण्यात यावी अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे. याचबरोबर टोल नाक्यालगत राहणाऱ्या स्थानिक नागरिकांना वारंवार प्रवास करावा लागत असल्याने त्यांना विशेष टोल सवलत योजना लागू करून अधिकाधिक आर्थिक दिलासा देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. या चर्चेला उत्तर देताना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की या विषयाबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. त्यानुसार टोल नाक्याच्या 20 किलोमीटर परिघातील स्थानिक नागरिकांना विशेष सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला असून नियमित प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यल्प दरातील विशेष टोल पॅकेज लागू करण्यात आले आहे. याशिवाय महामार्ग सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या व्यक्तींना 25,000 रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्याची तसेच अपघातग्रस्तांना 1.5 लाखांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहितीही मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात दिली आहे. मुंबई गोवा महामार्ग हा कोकणच्या विकासाचा आणि लाखो नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाचा महत्त्वाचा दुवा असल्याने महामार्गाची कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करून नागरिकांना सुरक्षित, अखंड आणि सुलभ प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणे ही शासनाची प्राथमिक जबाबदारी असल्याचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी यावेळी अधोरेखित केले. तसेच टोल वसुलीबाबत स्थानिक नागरिकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत राहू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सभापती महोदय, एक महत्त्वाचा विषय हा सभागृहाच्या समोर आपल्या परवानगीने मांडत आहे. पुणा मुंबई गोवा हायवे सभापती महोदय अजूनही पूर्ण सुरू झालेला नाही. सभापती महोदय, आपणही शनिवार रविवारी तालिका सभापती महोदय आपणही त्याच्यावरती प्रवास करताय आणि आपल्याला अशा परिस्थितीमध्ये माननीय तटकरे साहेबही त्या तिकडे जात असताना त्यांनाही या गोष्टीचा अनुभव आला. बरेचसे लोक त्यांनाही भेटलेत की पेणच्या इकडे आता टोलचं त्यांनी सुरुवात केलेली आहे, टोल वसुली सुरू केली. अशा परिस्थितीमध्ये त्या तिकडे लोकांमध्ये प्रचंड संताप हा तयार झालेला आहे. सभापती महोदय, माझी आपल्या माध्यमाने शासनाला विनंती आहे की ती टोल वसुली जिथपर्यंत काम पूर्ण होत नाही तिथपर्यंत ताबडतोब थांबवावी. मंत्री महोदय जरा मंत्री महोदय सुपुत्र कोकणातले आहे सभापती महोदय, माननीय सामंत साहेबांना विनंती आहे की आणि स्थानिकांना सभापती महोदय याच्यामधनं सूट भेटली पाहिजे. आपण कोल्हापूर असेल बाकीच्या ठिकाणी पण या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे. निवेदन या संदर्भामध्ये मी स्वतः नागपूरला जाऊन गडकरी साहेबांची 4 दिवसापूर्वी भेट घेतली. सन्मान्य सदस्यांनी जे जे मुद्दे सांगितले ते मी गडकरी साहेबांच्या कानावर घातलेले आहेत. याच्यामध्ये 20 किलोमीटरपर्यंतचा जो आपला एक मागणी होती, मग पेण असू दे, आमचं रत्नागिरीचा असू दे किंवा सिंधुदुर्गचा असू दे, तिथं देखील रिलीफ देण्याच्या सूचना माननीय गडकरी साहेबांनी दिलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं 3,000चं जे पॅकेज आहे हे पॅकेज मी त्यांना सांगितलं की कशा पद्धतीनं आहे ते आम्हाला प्रेझेंट जर अधिकाऱ्यांनी केलं तर ते चांगलं होईल. पण त्याच्यामध्ये ते सगळं पॅकेज बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की बाकीच्या ठिकाणी जो 100 रुपये, 150 रुपये आणि 200 रुपये टोल आहे तो स्थानिकांना फक्त
200 ट्रिप नंतर ये जा केली तर तो 15 रुपये फक्त पडणार आहे. अशा पद्धतीचं पॅकेज गडकरी साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि अजून एक अधिकची माहिती म्हणून सांगतो, आपल्या सगळ्या सभागृहातल्या सर्वपक्षीय आमदार महोदयांना माहिती पाहिजे, गडकरी साहेबांनी अजून एक अतिशय महत्त्वाची हायवेवर योजना आणली, ती म्हणजे PM राहत योजना. त्याच्यामध्ये पूर्वी ॲक्सिडेंट झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीनं जर ॲक्सिडेंट झालेल्या माणसाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेलं तर तो पोलिसांना घाबरून तिथनं पळून जायचा. गडकरी साहेबांनी अशा पद्धतीची एक योजना आता लॉन्च केली की अशा व्यक्तीनं जर ॲक्सिडेंट झालेल्या माणसाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये किंवा तत्सम हॉस्पिटलमध्ये नेलं तर त्याला 25,000 रुपये इन्सेंटिव्ह द्यायचा निर्णय त्यांच्या विभागामार्फत घेतलेला आहे. आणि ज्याचा हायवेवर ॲक्सिडेंट होईल त्याला 1.5 लाखापर्यंतची ट्रीटमेंट ही मोफत करण्याचा निर्णय देखील गडकरी साहेबांनी PM राहत योजनेमध्ये घेतलेला आहे.